नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, मावळमधील कुंडमळ्या जवळील पुलावर अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। पुलाखाली लहान मुलांसह काही लोक अडकल्याची भीती आहे। 38 पर्यटकांना आतापर्यंत बाहेर काढलं, यात दोघांचा मृत्यू झालाय, तर काही जण वाहून गेलेत। शोध मोहीम अजूनही सुरूच आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। प्रदीप, काय सध्याचे अपडेट्स? सध्या वृषीला अजूनही जे आहे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जातं। नदीपात्रातलं रेस्क्यू ऑपरेशन सध्या थांबवण्यात आलेलं आहे। मात्र घटनास्थळावरती राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी स्वतः जितेंद्र दुधी आणि विभागीय आयुक्त जे आहेत मुकुंदवार, हे सगळे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळावरती आहेत। मात्र क्रेनच्या सहाय्यानं जो पुलाचा भाग आहे, जो मोठ्या प्रमाणावरती लोखंडी आणि त्याचबरोबर सिमेंटचं गर्डर खाली आलेलं होतं, ते काढण्याचं काम सध्या या ठिकाणी केलं जाते। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते क्रेनच्या सहाय्यानं पुलाचा भाग जो आहे तो या ठिकाणाहून काढला जातो। आतापर्यंत 38 जणांना या दुर्घटनेमधून बाहेर काढलेला आहे। 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जखमींवरती पवना हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहेत ते सुरू आहेत। मात्र जवळपास 3 क्रेन जे आहेत ते घटनास्थळावरती आणण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की जवळपास 2 तास 2 व्यक्ती ज्या आहेत त्या पुलाच्या खाली अडकलेल्या होत्या। त्यांना त्याच्यापैकी एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यासाठी मोठी पराकाष्ठा एनडीआरएफच्या जवानांना करावी लागली, कारण पुलाचा भाग जो आहे तो कटरच्या साहाय्यानं कट करावा लागला आणि त्यानंतर त्या 2 व्यक्तींना जे आहे ते पुलाच्या खालून बाहेर काढलेलं होतं। मात्र जी भीती व्यक्त करण्यात येते ती म्हणजे पुलाखाली एक लहान मुलगा आणि त्याचबरोबर काही व्यक्ती जे आहेत ते अडकले असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठीचं रेस्क्यू ऑपरेशन म्हणून पुलाचा भाग जो आहे तो सुरुवातीला बाजूला केला जातोय आणि गर्डरच्या साहाय्यानं, क्रेनच्या साहाय्यानं आपण पाहतोय की हा संपूर्ण पुलाचा भाग जो आहे तो या ठिकाणून काढण्याचं काम आहे। सिमेंटचं गर्डर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वजन जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि पूल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडथळा जो आहे तो प्रशासनाला येतोय। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून गेल्या 3 तासांपासून जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे नागरिक बाहेर काढण्यात आलेले आहेत। प्रदीप, तुमच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडेही आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजिंक्य, अजूनही पुलावर बचाव कार्य सुरू आहे, लहान मुलगा अडकल्याची भीती वर्तवण्यात येते, काय अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं तर जो स्थानिक नागरिक या ठिकाणी सुरुवातीपासून बचाव कार्यात सहभागी झालेला आहे, त्याच्याकडून आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की जो पूल मधोमध मुडपलेला आहे, त्या पुलामध्ये आणखी 3 ते 4 मृतदेह अडकले असल्याची माहिती त्या स्थानिक नागरिकाकडून देण्यात आलेली आहे। आणि तो पूल जो आहे तो लोखंडी आहे आणि खालच्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीट आहे, त्यामुळे त्याचं वजन खूप जास्त आहे। आणि मगाशी 4 वाजल्यापासून हे बचाव कार्य सुरू झालेलं आहे। छोट्या क्रेनच्या साहाय्याने खरं तर तो पूल साईडला घेण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र त्या छोट्या क्रेनला यश आलं नाही, तर आता मोठ्या क्रेन देखील या ठिकाणी आणल्या गेलेल्या आहेत। लाईटची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे, तर एनडीआरएफचे जवान जे आहेत ते तो पूल साईडला घेण्याचा आणि त्याखाली जे अडकलेले मृतदेह आहेत ते काढण्याचा प्रयत्न खरं तर एनडीआरएफच्या जवानांकडून केला जातोय। मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की जसं जसं रात्र होईल तसं तसं बचाव कार्याला काही प्रमाणात अडथळा येतोय। आत्ता जर आपण नदीचा प्रवाह देखील पाहिला तर काही वेळापूर्वी जो नदीचा प्रवाह होता त्याच्यापेक्षा अधिकचा नदीचा प्रवाह होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस घाटमाथ्यावर पडत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे ते नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर आपल्याला दिसतोय। नक्कीच या बचाव कार्याचे सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। अजिंक्य, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।